ए आय एंड एलियंस की ताज़ा खबर 2024, 25, 26। किनका होगा राज, धरती पर एलियंस का कब्जा। पार्ट 2 भाग 1। ए आय एंड एलियंस जग नियंत्रित करणार। परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बेहदचे बापूजी बेहदच्या मुलांना विविध धर्म कसे चालत आहेत व येणाऱ्या भविष्य काळात या जगाला कोण नियंत्रित करणार आहे या विषयावर एक आध्यात्मिक चर्चा बापूजी व अनंत भैयामध्ये होत आहे, ती आपण ऐकूया। बापूजी म्हणतात, परम शांती, आदी सनातन तर कधीचे आहेत। आदी सनातन ब्रह्माच्या 100 वर्षातील म्हणजे ब्रह्माचा 50 वर्षाचा पहिला परार्ध पूर्ण झाला आहे। तर ते आदी सनातन देवी देवता धर्मावाले तसेच ब्रह्मांड कधीपासून चालत आलेले आहे। आता तर 3900 वर्षात अब्राहिमचे पूर्णपणे राज्य चालत आलेले आहे। हे सारे एलियन्सच आहेत। अनंतभाई बापूजी, पृथ्वी पर ज्यांचे राज्य आहे ते ए आयचा दुरुपयोग मानवास कंट्रोल करण्यासाठी करत आहेत। बापूजी बघा, कोणती पण गोष्ट असते ना, काही एलियन्स असतात ना, ज्यांनी ए आय विकसित केलेले आहे, ते सूक्ष्ममध्ये राहून ते यांच्यावर पुढे जाऊन ए आयच्या द्वारे सारे मनुष्य जातीला कॅप्चर करू इच्छित आहेत। म्हणूनच ए आय बनले आहे, पुढे जाऊन ते कॅप्चर करतील। अनंतभाई, ते मानवजातीच्या मनाला बुद्धीला कॅप्चर करतील। बापूजी, आता ए आयमध्ये सुरुवात आहे ना, परंतु ए आयमध्ये अशी एक शेवटी चिप टाकतील, ती लोकांच्या प्रत्येकाच्या मनातील संकल्प पकडतील आणि मनात जे विचार येत आहेत ते ए आयद्वारे कंट्रोल करून त्यांना त्याचा हेड कंट्रोल एलियन्सला मिळेल। ते सर्वांच्या मनाला कंट्रोल करतील। ते सर्वांच्या मनात जे व्हायब्रेशन पाठवतील त्यानुसार सगळ्यांची मनं चालवतील। ए आयद्वारे ते सर्वांची मने चालवतील। मग ते मनुष्याचे असेल, भूतप्रेतांना कोणीही कंट्रोल करू शकणार नाही। भूतप्रेतसुद्धा बेहिशोबी आहेत ना, मनुष्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहेत। अनंत भैया, भूतप्रेतांना सुद्धा करावे लागेल, त्यांच्या मनाला सुद्धा पकडावे लागेल ना, फक्त मनुष्य थोडेच आहेत। बापूजी, हा त्यांच्यासाठी नवीन विषय आहे। सूक्ष्म वतनात जे भूत प्रेतवाले आत्मे आहेत ते बेहिशोबी आहेत। जर त्यांना कंट्रोल नाही केले तर हे ए आय फेल होऊन जाईल। त्या मनुष्यालाच कॅप्चर करतील, मनुष्याच्या मनालाच कंट्रोल करतील। समजा 800 करोड मनुष्य येत आहेत, तर 800 करोड मनुष्याच्या मनाला त्यांच्याद्वारे, जसे तुम्ही टॅबलेट यूज करता तर त्यात अशी साधनं येतील की त्या प्रत्येक टॅबलेटमध्ये ते ए आय असतील आणि त्या ए आयच्या द्वारे सूक्ष्ममधील एलियन्स त्यांचे लहरी प्रत्येकाच्या मनात टाकून हेड कंट्रोलिंग करतील। इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अशा येतील की सगळ्यांच्या मनाला त्या प्रभावित करतील। तुम्ही मोबाईल हातात घेताच त्यातून त्या लहरी येतील। ते जे बनविणारे आहेत ते काय करणार आहेत, ते सर्वांना डायरेक्शन देऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे करून घेतील। अनंत, फक्त एका धर्मातील लोकांसाठी की सर्व धर्मातील लोकांसाठी? बापूजी, सर्वांना, साऱ्या दुनियेला वास्तविकपणे ते काय करू इच्छित आहेत सगळ्यांना डायरेक्शन देऊन ते सुसाईडसुद्धा करून घेऊ शकतात। म्हणजे या एलियन्सची नीती वाईट आहे। अनंत, मग सरकार काय करणार? बापूजी, सरकार तर तेव्हा राहणारच नाही ना, या आधीच संपुष्टात येईल। सारे सरकार तर आपापसात लढतील। तिसरे महायुद्ध जवळ येईल तेव्हा थोडेसे रोखले जाईल। अनंतभाई, तर 24, 25, 26मध्ये काय करतील? बापूजी, 24, 25, 26मध्ये असे वायुमंडळ बनून जाईल, तर नंतर काहीच टाईम लागणार नाही। थोड्या 3 दिवसाच्या कालावधीतच ते सगळं संपुष्टात येईल। मग ते तिसरे महायुद्ध असो की ए आयवाले करून घेणारे असो किंवा आणखी दोन्ही कोणी असोत, परंतु पुढे जाऊन मानवजातीला खूप मोठा धोका आहे। ते 27-28च्या नंतर काळ खूप धोकादायक आहे। अनंतभाई,
कोणी धर्मगुरू वाचविण्यासाठी काहीच करू शकणार नाहीत काय? बापूजी, कोणी काही सांगणार नाही ना. वायुमंडळ नकारात्मक आहे. आज एक गोष्ट सांगतो, अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय आहेत, ते कोणीही काहीही करू शकणार नाहीत. आज हे काही करू शकतात काय? आज धर्तीवर अनेक धर्म आहेत ना, अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय आहेत व सूक्ष्म वतनात तर याच्या कित्येक पटीने जास्त आहेत. परंतु सूक्ष्म वतनमधील तर भूत, प्रेत, पिशाच यांच्या लिस्टमध्ये येत असतात. तर ते काय करतील? ते तर दुनियेला अजून नकारात्मक बनवून त्यांचे अधिक अधपतन करतील. ते प्रवेश करून करून तिसरे महायुद्ध करून घेतील. हे तर होणारच आहे. आता 24वे वर्ष थोडेसे चांगले जाईल. नंतर 25-26मध्ये AI फाउंडेशन निर्माण होईल. एलियन्स व AI फाउंडेशन स्थापन होईल. नंतर 27-28मध्ये त्याचा रिझल्ट असा होईल की कोणी कल्पनासुद्धा करू शकणार नाही, कारण की हा रिझल्ट आणण्यासाठी त्यांना फक्त 3 दिवस लागतील. तुमचा विनाश करण्यासाठी फक्त 3 दिवस. फक्त या एकाच दुनियेचा नाही, वरती सूक्ष्म वतनमध्ये खचाखच भरलेले आहेत, तर ते असे समस्त ब्रह्मांड खाऊ शकतील, गिळंकृत करून टाकतील. ज्ञानी बेहदचे जे ज्ञानी आहेत त्यांचा संपूर्ण विधी, या सर्व गुह्य गोष्टी मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. हे तर मी पहिल्या व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत. हे बेहदचे ज्ञानी मुले साऱ्या विधी जाणत आहेत. बापूजी, जे शांती, परमशांती प्राप्त करू इच्छित आहेत व आपल्या स्वतःला वाचवू इच्छित आहेत, त्यासाठी मी संपूर्ण विधी शेवटी सांगणार आहे. अनंत भैया, आपल्या शास्त्रात तर असे 43,20,000 वर्षाची एक सायकल सांगितली आहे. 4 युगांची बेरीज. हे काही गुरु आहेत, ते लोक सांगतात की ही जी सायकल आहे ती 25,920 वर्षाची आहे. बापूजी, ज्यांना काहीच ज्ञान नाही ते बकवास करत आहेत. ही फक्त एक सायकल किंवा 4 युगांच्या बेरजेची गोष्ट नाही. असे 1000 चतुर्युग, एक कल्पप्रलय होत असतो, तर कालावधी संपून जाईल. तर असा एक कल्पप्रलय नंतर 14 मन्वंतरचा कालावधीसुद्धा वेळेच्या आधारावर आहे. यावर मी एक माझा संपूर्ण व्हिडिओ बनविलेला आहे. और ऐसे कल्पप्रलय नंतर 14 मन्वंतर समय भी उसके समय पर आधार है ना, उस पर तो पूरा एक वीडियो मैंने बनाया है. ज्यांना क, ख, ग, ए, बी, सी नॉलेज नसते ना, असे हे मोठमोठे साधू संत बोलतात ना, स्वर्ग येथेच, नरक येथेच, सर्व काही येथेच. अनंतभाई असे म्हणतात की जेव्हा ही कालचक्र पूर्ण होते तेव्हा काय होत असते की सायकल कालचक्राच्या शेवटी गॅलेक्सीच्या सेंटर पॉईंटमध्ये मधून सोलर प्लेयर्स येत असतात व धरतीचा अक्ष शिफ्ट होत असतो. असेच BK सुद्धा सांगतात. बापूजी, काहीही होत नसते. कोणाचे डोके खराब झालेले आहे ते असे बोलतात. ज्यांना काहीच माहीत नाही त्यांना ABC म्हणजे महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी, आकाशगंगा मधून काही सोलर प्लेयर्स येत असतात. समस्त ब्रह्मांड सील असते, त्याला कवच असते. आपले संपूर्ण ब्रह्मांड सोलर सिस्टीमसुद्धा सीलबंद असते. येथे तर या वेळेला दूरवरून खूप मोठे मोठे एलियन्स आलेले आहेत आणि 4 युगाची कालावधी असे 1000 चतुर्युग, कल्पप्रलय तर ब्रह्माचा 1 दिवस होत असतो. ब्रह्माचे 100 वर्ष किती वर्ष होत असतात? तर वेळेची हेराफेरी कोणीसुद्धा करू शकत नाही. ब्रह्मासुद्धा हेराफेरी करू शकत नाही, विष्णूसुद्धा नाही, शंकरसुद्धा नाही. एवढेच काय, पण ब्रह्मांडाची आदिशक्तीसुद्धा करू शकत नाही. निराकार ब्रह्मसुद्धा करू शकत नाही. ब्रह्मांडाचे आयुष्य हे निश्चित आहे, अनंत. असे आपण म्हणतो की शिवाने निर्माण केले तर ते त्याला विलीन पण करू शकतात ना. बापूजी, विलीन कोणी पण करू शकतो, पण जेव्हा पावर नष्ट होते तेव्हा करतील ना. ते म्हणतात ना, मॅट्रिक्स म्हणजे माया. निराकार ब्रह्मामधील पावरनुसार कालावधी, कालचक्र चालत असते. काळाचे 3 अर्थ होतात. काल म्हणजे समय, काल म्हणजे पॉवर, काल म्हणजे गती. तर पावरच्या हिशोबानुसार समस्त ब्रह्मांड चालत असते. ब्रह्मांडाची गती असते आणि
व नंतर विनाश होत असतो. अनंत भैया, काय हे लोक तेथे मानवाला घेऊन जातात काय? प्रश्न असा होता, सुपर इंटेलिजंट टेक्नॉलॉजीत माइंड मॅपिंग इन्व्हॉल्व आहे का? काय या टेक्नॉलॉजीचा आसुरी शक्ती दुरुपयोग करू शकतात काय? यात कोणती रिस्क फॅक्टर आहे? तर हे बापूजींनी सांगितले आहे की AI वाले जे मनाला पकडून घेतात, तर काय या दुष्ट एलियन्सने धरतीत नवीन पाताळ बनवले आहे काय? बापूजी, आहे, त्यांनी बनवलेले आहे. पाण्याच्या आत सुद्धा आहे आणि धरतीच्या आत सुद्धा आहे. मोठ्या मोठ्या डोंगरात सुद्धा आहेत. जेथे पर्यंत धरतीत लाव्हा आहे तेथपर्यंत हे लोक पोहोचलेले आहेत. ते लाव्हा रसात पण राहतात, बनविलेले आहे. या लोकांनी नवीन नवीन रिसर्च केलेला आहे. अनंत, काय धरतीखाली खूप बोगदे आहेत आणि अंडरग्राऊंड शहरेसुद्धा आहेत? बापूजी, आता लोकांनी बनवलेले आहेत. या लोकांना हे बनवायला 1 सेकंद लागतो. विचार केला आणि लगेच बनले असे असते. हे लोक मानवाला घेऊन एक्सपेरिमेंट करत आहेत. कित्येक वेळेस गायब होत असतात ना. ते जास्त करून जंगलातून आदिवासी लोकांना पकडतात, कारण की तेथे कोणालाही पत्ता लागणार नाही. अनंत भैया, काय ते लोक मनुष्याला रोबोट बनवू इच्छित आहेत काय? काय असा एखादा एक्सपेरिमेंट होत आहे? या नव्या पाताळात कोण राहत आहे काय हे सरकारला माहीत आहे? याला कोणी थांबवू शकतो काय? बापूजी, अमेरिकेतील एरिया 51 मधील लोकांना सुद्धा ही गोष्ट माहीत नाही. अमेरिकेतील एरिया 51चा दुनियेतील लोकांना थोडासा सुगावा लागला आहे ना, परंतु ही गोष्ट अतिशय गुप्त आहे. खूप खूप गुप्त आहे की आतापर्यंत लोकांच्या मनात थोडी थोडी येऊ लागली आहे आणि येणाऱ्या 3 वर्षात या सर्व गोष्टी खूप काही बाहेर पडतील. हो, एलियन्सच्या खूप काही गोष्टी बाहेर येतील, म्हणून मी एलियन्स आणि AI विषयी सांगतो आहे. अनंत, तर हे सर्व धर्तीवर कधीपासून चालत आहे? बापूजी, आताच हा खेळ सुरू झाला आहे. अनंत भाई, हे सर्व धरतीच्या खाली करण्याची काय गरज आहे? बापूजी, एक्सपेरिमेंट. अनंत भैया, काय धरतीवर सोने आहे की जे दुसऱ्या कोणत्याही सोलर सिस्टीममध्ये नाही? बापूजी, दुसऱ्या कित्येक सोलर सिस्टीममध्ये वेगवेगळे तत्व असतात. आपल्या धरतीवर सोने जास्त होते. जेव्हा सत्ययुग होता ना, तेव्हा सत्ययुगात वायुमंडळ अतिशय सत्वप्रधान होते. तेव्हा खूप सोने होते. अनंत, सोने आता भौतिक स्वरूपात असेल ना? बापूजी, परंतु नंतर हळूहळू वायुमंडळ तमोप्रधान बनत गेले ना. जसे रावणाचा महाल सोन्याचा होता ना. सुरुवातीला द्वारकासुद्धा सोन्याची होती, परंतु नंतर हळूहळू आता विश्वकर्माने बनविली होती. परंतु हे दोन्हीही त्याने विलीन करून घेतले. सोन्याची द्वारका तर पूर्णपणे विलीन करून घेतली. त्याचे अवशेष मिळणार नाही. थोडंफार मिळेल, परंतु ते 3 तत्वात 5 तत्वात परावर्तित होत असतात. बघा, सतो रजो तमो वायुमंडळ बदलत असते ना, तेव्हा सोनेसुद्धा लोखंड बनत असते. अनंत भैया, तर या सोन्याची अशी काय शक्ती आहे? बापूजी, सोन्याची शक्ती आहे. आता काय सांगू, सोनं एक शक्ती आहे, म्हणून तर त्याची व्हॅल्यू आहे ना. सोन्याचे दागिने परिधान करतात, सोन्याच्या महालात राहतात, तर त्याची फार व्हॅल्यू आहे, किंमत आहे. त्याच्या व्हायब्रेशनचा परिणाम होतो. लोखंडाच्या घरात राहा आणि सोन्याच्या घरात राहा, किती फरक पडेल? अनंत, तर ते मनच राहील ना, मनुष्याचेच मन राहील, अजून काय राहील? बापूजी, तसे नाही, खूप फरक पडतो. आता कसे समजावून सांगू? खूप लांबलचक विषय आहे त्यासाठी. सतो रजो तमो समजून घ्यावे लागेल. अनंत, काही लोक सोन्याच्या चमच्याने खातात, सोन्याच्या ताटात जेवतात. बापूजी, थोडा फरक पडतो, परंतु येथे आता मनच खराब आहे ना. कलियुगात तुम्ही सोन्याच्या थाळीत जेवले, परंतु मन तर कलियुगीच आहे ना. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. परम शांती.